नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। मी प्रकाश कमलाकर जाधव मेडेकर आपणास विनंती करतो की धम्मांकुर महाविहार आयोजित महाधम्म परिषद 2025 धम्मांकुर महाविहाराच्या निसर्गरम्य परिसरात दरवर्षीप्रमाणे महाभव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या महाधम्म परिषदेमध्ये धम्म चळवळीच्या अनुषंगाने व्यापक चर्चा व ठराव करण्यात येणार आहे। विश्वरत्न विश्वभूषण राष्ट्रनिर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी सारा भारत बौद्धमय करीन। यात भीम प्रतिज्ञेचे स्मरण करून आपण धम्म परिषद आयोजित करीत असतो। आपण सहकुटुंब सहपरिवारी सहित या धम्म परिषदेला उपस्थित राहून धम्मज्ञान ग्रहण करून कुशल कर्म संपादित करावे। दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्थळ धम्मांकुर महाविहार सुस्खिंद पाषाण पुणे येथे आयोजित केलेल्या या धम्म परिषदेचं उद्घाटन सन्माननीय आशिया खंडाचे डायरेक्टर म्हणून कोटा धम्मजी दिसतोय हात माझा नाही ना, कोटा नागुची धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून हॅपी सेन्स साऊथ एशिया डायरेक्टर कोटा नागुची यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मी स्वतः प्रकाश कमलाकर जाधव आहे। स्वागताध्यक्ष म्हणून मच्छिंद्र गायकवाड हे पद भूषवणार आहे। तर या धम्म परिषदेचे आयोजक धम्मांकुर महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख प्रवर्तक आदरणीय संघबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या धम्म परिषदेचे सूत्रसंचालन विद्रोही पत्रकार आयुष्यमान तानाजी कांबळे व आयुष्यमान संतोष कसबे हे करणार आहेत। या धम्म परिषदेला महाराष्ट्रातून, मुंबईतून आणि देशातून भगवान बुद्धाच्या आदर्श उपासक उपासिका आणि बाबासाहेबांच्या आदर्श भीम सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं या परिषदेचा अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा।